गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तुमच्या सगळ्यांचं सहाय्यक कृषी अधिकारी या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. मुळातच हा प्लॅटफॉर्म एक खूप वेगळा प्लॅटफॉर्म आहे, ज्यात महाराष्ट्रातले सर्व सहाय्यक कृषी अधिकारी जोडले गेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम या ठिकाणी वेळोवेळी घेतले जातात. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पिकांवर आणि वेगवेगळ्या समस्यांवर ही सर्व मंडळी एक दिलाने मार्गदर्शन करत असतात. आणि मागच्या टप्प्यामध्ये आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक सुखदेव जमदाडे सरांनी मला विनंती केली, की आपण एक वेगळ्या विषयावर आता सुरुवात करूया आणि स्टार्टअप मध्ये काय गोष्टी करतायत का, हे सगळं पाहूया आणि त्या दिशेने वाटचाल करूया अशी त्यांनी विनंती केली. आणि त्यानंतर आपण ह्या एका नव्या प्रोग्रामला सुरुवात केली, की ज्याचं स्टार्टअपची दुनिया ज्याला म्हणतो आपण, की स्टार्टअपची दुनिया कशी असते, त्यामध्ये काय काय गोष्टी शिकायला मिळतील, या सगळ्या गोष्टींवर जमदाडे सरांनी विनंती केल्यानंतर आपण एक प्रोग्राम आखला आणि त्याचं हे दुसरं पुष्प आहे असं म्हणायला हरकत नाही. याच्या आधी एक बेसिक स्टार्टअप्स काय असतात, ते कसे असते याबद्दल मी सांगितलं होतं. आणि आज एक वेगळा विषय घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहोत, की स्टार्टअप साठी ज्या सरकारी योजना असतात त्या नक्की काय असतात. तर हे सांगण्यासाठी आज आपल्या सोबत आलेले आहेत डॉक्टर महेश कदम. डॉक्टर महेश कदम यांचं मी स्वागत करतो. सर. नमस्कार. स्वागत आहे सर तुमचं सहाय्यक कृषी अधिकारी या प्लॅटफॉर्मवर. धन्यवाद. आज मी थोडक्यात डॉक्टर महेश कदम यांचं इंट्रोडक्शन करून देतो. डॉक्टर महेश कदम हे सध्या मार्केटिंग मॅनेजर अँड कम्युनिकेशन मॅनेजर आहेत सध्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रिकल्चर मार्केटिंग, ज्याला आपण नाबी म्हणतो, जे सीसीएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रिकल्चर मार्केटिंग ही ऑर्गनायझेशन आहे जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ऍग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर डिपार्टमेंटच्या अंडर येते. सध्या त्यांचं जे हेड ऑफिस आहे ते जयपूरला आहे आणि तिथून हे सगळं वर्किंग चालतं. डॉक्टरांचा सांगायला गेलं तर एक खूप डायनामिक आणि एंटरप्राइझिंग प्रोफेशनल एक्सपिरियन्स आहे. ते स्वतः कृषी अर्थशास्त्रामध्ये त्यांनी पीएचडी केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर टीचिंग असेल, रिसर्च, एक्सटेन्शन, त्याच्याबरोबर ऍग्री बिझनेसच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज, स्टार्टअप्स, त्याच्याबरोबर ऍग्री अलाइड ऍक्टिव्हिटीज, ऍग्री बिझनेस प्लॅनिंग मॉडेल्स, त्याच्याबरोबर फार्मर प्रोड्युसर कंपनी, त्याचे लिगल आस्पेक्ट, फार्मरचं अलोकेशन, त्याच्याबरोबर त्यांच्या प्रॅक्टिसेस कसे इम्प्रूव्ह होतील, फार्मरची लाईफ कसे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इम्प्रूव्ह होईल, त्याच्यासोबतच वेगवेगळे टेक्निक्स, त्याचे प्राइस डिटर्मिनेशन, वेलफेअर बाउंड्रीज काय असतात, म्हणजे सुधारण्याच्या संधी कुठे आहेत, त्याच्याबरोबर भारताची जे टॅक्स सिस्टीम आहे ऍग्रिकल्चर मध्ये ते प्रोडक्शन, आपण म्हणतो उत्पादन, नंतर आर्थिक, मार्केटिंग आणि सगळ्या अनुषंगाने सरांनी स्टार्टअप आणि अदर एरियाज मध्ये खूप सुंदर काम केलेलं आहे. त्यांच्या प्रोफेशनल एक्सपिरियन्स बद्दल जर विचार करायला गेलं तर सरांनी यापूर्वी जी एमआयटी युनिव्हर्सिटी आहे देशामधली खूप मोठी युनिव्हर्सिटी, वर्ल्ड वाईड खूप फेमस आहे, तर त्या एमआयटी युनिव्हर्सिटीमध्ये सरांनी ऍज अ इनोव्हेशन मेंटर म्हणून आणि इनोव्हेशन काउन्सिलचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं आहे. त्याच्यापूर्वी ते स्कूल ऑफ बिझनेस अँड इकॉनॉमिक्स, अँबो युनिव्हर्सिटी, इथोपिया, आफ्रिकामध्ये, तिथे ते ऍज अ स्कूल ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स मध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत होते. त्यापूर्वी ते स्कूल ऑफ ऍग्रिकल्चर लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी येथे पण त्यांनी इनोव्हेशन कोच आणि असिस्टंट प्रोफेसर म्हणून जालंधरला काम केलेलं आहे. त्यापूर्वी ती कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, नारायणगाव, इथे पण ते असिस्टंट प्रोफेसर म्हणून मला स्वतः इकॉनॉमिक्सचे प्रोफेसर म्हणून शिकवायला होते. आणि असा एक वास्ट एक्सपिरियन्स असलेले पर्सन आपल्याशी आज इंट्रोड्यूस होत आहेत. तर सरांना मी सुरुवातीला एकदम म्हणलं होतं की सर आपला स्टार्टअप बद्दल सुरू करायचंय, तर गव्हर्नमेंट प्रोसिजर वगैरे ह्या सगळ्या परमिशन घेऊन सरांनी एक नॅशनल इन्स्टिट्यूटचा व्यक्ती एका रिजनल लँग्वेजेस मध्ये आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल झाला आहे. तर मी सरांचं स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की आपण आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करा. जी थँक्यू रितेश. पहिल्यांदा मी स्क्रीन शेअर करतो सर. The screen is visible? Yes, sir, visible. Yeah. So on behalf of CCS National Institute of Agriculture Marketing Jaipur, NIAM Agribusiness Incubator, I welcome all the upcoming entrepreneurs as well as Government of Maharashtra. जे काय सहाय्यक कृषी अधिकारी प्लॅटफॉर्म आहे फार्म एज्युकॉन यांच्यातर्फे जे मला प्लॅटफॉर्म दिले अपकमिंग एंटरप्रेनर्स बरोबर इंटरॅक्ट करण्यासाठी, पहिल्यांदा त्यांचं धन्यवाद. तर थोडक्यात पहिल्यांदा सीसीएस नियाम बद्दल मी थोडं सांगतो. सीसीएस नियाम इज द कंट्रीज प्रीमियर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रिकल्चर मार्केटिंग. राष्ट्रीय कृषी विपणन संस्थान 1886 ला फॉर्म झाली. FEO म्हणजे फार्मर फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशनच्या पायलट प्रोजेक्टवर, आणि तो प्रोजेक्ट त्यांनी पुढे रिसर्च, एज्युकेशन, कन्सल्टन्सी आणि ट्रेनिंगला मोठं ठेवून सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर्म केलं साऊथ ईस्ट एशियामध्ये. टोटल 10 सेंटर इथं वर्कआउट करतात. त्यामध्ये सेंटर ऑफ इनोव्हेशन, एंटरप्रेन्योरशिप अँड स्किल डेव्हलपमेंट एक महत्वाचं सेंटर आहे.
2018-19 साली आरक्यूआर रफ्तार प्रोग्राम जी गव्हर्नमेंटची एक इनोव्हेटिव्ह स्कीम आहे, त्या स्कीम अंतर्गत त्यांनी 100% मतलब 10% त्यांनी फंड इनोव्हेशन आणि एंटरप्रेन्योरशिप सेलसाठी एक्झिक्यूट केला. आणि तो एक्झिक्यूट करण्यासाठी त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रिकल्चर मार्केटिंग जयपूरला एक नॉलेज पार्टनरचा दर्जा दिला. आणि त्या दर्जा थ्रू त्यांनी 2 इम्पॉर्टंट प्रोग्रामला लॉन्च केले. ते म्हणजे स्टार्टअप ऍग्री बिझनेस इन्क्युबेशन प्रोग्राम आणि दुसरा आहे ऍग्रीप्रेनर ओरिएंटेशन प्रोग्राम. तर ह्या प्रोग्राम बद्दल आपण एक सविस्तर चर्चा करूया. त्या अगोदर नेमकं स्टार्टअप काय आहे. आता ऍग्रीकल्चर आणि अलाइड ऍक्टिव्हिटी मध्ये थोडक्यात जे काही गाईडलाईन्स दिलेत आरक्यूआर रफ्तारनी, त्यांनी 3 गोष्टीवर फोकस केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इनोव्हेशन. ऍक्च्युली जेव्हा आमच्याकडे ऍप्लिकेशन येतात ह्या प्रोग्रामसाठी, म्हणजे दोन्ही, म्हणजे स्टार्टअप ऍग्री बिझनेस इन्क्युबेशन प्रोग्राम म्हणजे जो सीड स्टेज स्टार्टअप साठी असतो, तो स्टार्टअप म्हणजे जो मार्केटमध्ये पहिल्यांदाच फ्लरिश आहे 1-2 वर्षापासनं, त्यांना पुढे जाऊन त्यांचं जे काही प्रोडक्ट असेल, म्हणजे मुव्हेबल व्हॅल्युएबल प्रोडक्ट असेल, त्याला कमर्शलाइज करायचं आहे. त्याला एक मार्केटिंग प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करायचा आहे. त्यांना जे काही लागणारं टेक्निकल इनपुट असेल त्यासाठी त्यांना फंडिंगची अवेलेबिलिटी आहे. तर हा कन्सेप्ट घेऊन ते स्टार्टअप ऍग्री बिझनेस इन्क्युबेशन प्रोग्रामसाठी अप्लाय करू शकतात. पण थोडक्यात असं दिसतं ऍप्लिकेशन मध्ये की जो काही एंटरप्रेनरशिप जर्नी आहे, एंटरप्रेनरशिप आपण म्हटलं की 2 गोष्टी आपल्या समोर येतात, एक तर बिझनेस आणि दुसरं म्हणजे प्रॉफिट. पण बिझनेस बी 2 पार्ट मध्ये विभागलेला आहे, एक तर कन्व्हेन्शनल बिझनेस मॉडेल आणि एक इनोव्हेटिव्ह बिझनेस मॉडेल. कन्व्हेन्शनल बिझनेस मॉडेल जसं आपण एक त्याची व्यूहरचना अशी आहे की कुठलंही घ्या, मग तो ऍग्रिकल्चर रिलेटेड, आपण समजा आता मशरूम फार्मिंग घेतलं तर मशरूम फार्मिंग मध्ये आपण म्हणतो की बाबा पहिलं बटन मशरूम आहे, नंतर ऑयस्टर मशरूम आहे, नंतर पॅडी बेस मशरूम आहे. पण आता एक चांगलं उदाहरण द्यायचं झालं, हिमाचल प्रदेशमध्ये बकथॉर्न म्हणून एक नवीन प्रजाती त्यांनी डेव्हलप केलेली आहे. त्यापासून ते मशरूम डेव्हलप करतात. म्हणजे एक इंडिजिनियस क्रॉपला ते समोर पुढे करतात, त्यातनं इनोव्हेशन फाइंड आउट करतात. कुठली ती थर्ड पार्टी असून दे, ऑर्गनायझेशन असून दे, किंवा एखादा नवीन इन्व्हेंटर असून दे, तो समोर येतो. त्या गोष्टीला आमच्या इकडे ऍप्लिकेशन फॉर्मच्या स्वरूपात अप्लाय करतो. त्या गोष्टीला त्याला पेटंट मिळालं असेल, किंवा ते एक नवीन इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी असेल, त्याच्या स्वतःचं एक कॉपीराईट असेल, किंवा येणाऱ्या तो फॉर्मॅट जीआयच्या अंतर्गत आले असेल, किंवा त्याचं एक स्वतःचं ब्रँड नाव असं तयार झालेलं असेल, तर हे हे जे कन्सेप्ट येतात ते इनोव्हेशन मध्ये मोडतात. किंवा आपण म्हणूया की एक डिस्ट्रप्टिव्ह आयडिया घेऊन एखादं थर्ड पार्टी ऑर्गनायझेशन, एक इन्व्हेंटर समोर येतो आणि ते इनोव्हेशन शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून कसं फायदेशीर राहील आणि त्याला एक वायबल आपण प्रोजेक्ट कसं म्हणता येईल, असे हे 3 टर्म्स जर त्या गोष्टीमध्ये फुलफिल झाले तर आपण म्हणू शकतो की एक ते ऍग्री बिझनेस स्टार्टअप आहे. इनडायरेक्टली सांगायचं झालं, तुमची जी काय डिस्ट्रप्टिव्ह आयडिया आहे ती इनोव्हेटिव्ह असली पाहिजे. दुसरी गोष्ट, जी काय आयडिया आहे, बिझनेस मॉडेल आहे, तो शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून कसं फायदेशीर आहे ते तुमच्या बिझनेस मॉडेल किंवा रेव्हेन्यू मॉडेलनी पटून तुम्हाला देता आलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, तो प्रोजेक्ट वायबल पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये तो प्रॉफिटेबल बी राहायला पाहिजे. नाहीतर आपण बघतो स्टार्टअपची लाईफ मोस्टली मी बघितले जास्त असतं की जास्त असतं 2 ते 4 वर्ष, त्यानंतर त्याला स्वतःला डायव्हर्स व्हायला लागतं. डायव्हर्स इन द सेन्स किंवा इनोव्हेशन फील्ड पासनं तो मार्केट फिट होतो. मार्केट फिट झाल्यानंतर त्याला पुढे वायबल होण्यासाठी त्याचा बिझनेस मॉडेल थोडा डायव्हर्स करायला लागतो. त्याला वेगवेगळ्या फील्डमध्ये उतरायला लागतं. आणि त्या वेगवेगळ्या फील्डमध्ये उतरल्यानंतर त्याला असे मार्ग निवडले जातात की प्रॉफिट तर त्याला मिळणारच आहे त्या गोष्टीपासून, पण त्याला ते सोशल इम्पॅक्ट आणि सोशल इम्पॅक्टला पुढे जाऊन इकॉनॉमिक इम्पॅक्ट कसा देता येईल ते ह्या लॉंग टर्म जर्नी मधनं फुलफिल केलं जातं. पुढचा व्ह्यू असा आहे की थोडे कंप्लायन्सीचे इश्यू येतात. ऍक्च्युली स्टार्टअप म्हटलं की एकतर ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असली पाहिजे, किंवा पार्टनरशिप फॉर्म मध्ये पाहिजे, LLP पाहिजे, 1% कंपनी पाहिजे, किंवा जो येणारा दृष्टिकोन आहे म्हणजे स्टार्टअपचा बघण्याचा, आता त्यांनी असं कन्सिडर केलं की बाबा फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन बी एक स्टार्टअप आहे, पण त्याला एक सेपरेट स्कीम असल्यामुळे आम्ही आमच्या ह्या ज्या आरके रफ्तार स्कीम मध्ये त्याला इन्क्लूड केलेलं नाहीये. पण येणाऱ्या काळामध्ये सजेशन असे गेले की नाबार्ड बेस काही 16 इन्क्युबेशन सेंटर सुरू झालेत वेरियस स्टेट ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये. ते पुढे जाऊन FPO ला बी स्टार्टअप कन्सिडर करतात आणि त्यांना मी प्रमोट करून त्यांना इन्क्युबेट करतात आणि फंड पण करतात.
मग अशा प्रकारे कंप्लायन्सेसची जी विचारधारणा आहे किंवा विचारसरणी आहे ती ह्या स्टार्टअप थ्रू फुलफिल केली जाते, किंवा आपण म्हणूया एक महत्वाचा पायदंडा ह्या स्टार्टअप थ्रू फुलफिल केला जातो. दुसरी खूप महत्वाची इम्पॉर्टंट गोष्ट या स्टार्टअप मध्ये आहे की मेनी सक्सेसफुल आयडियाज आर डिस्ट्रिप्टिव्ह टू द एक्झिस्टिंग मार्केट और क्रिएट अ न्यू मार्केट दॅट हॅज नॉट बीन सीन बिफोर. ह्या स्टार्टअप मध्ये असं दिसलंय की तुमची स्वतःची टेक्नॉलॉजी असेल तर ती खूप डिस्ट्रिप्टिव्ह असते, किंवा तुम्हाला तो बिझनेस मॉडेल मांडताना वेगवेगळे पॅरोनामा दिसतात त्यामध्ये. मग ते सोशल असून दे, इकॉनॉमिकल असून दे, किंवा येणाऱ्या काळामध्ये तो तुम्ही कसं डायव्हर्स करू शकता त्याचे पॅरोनामा तुमच्याकडे ऍक्च्युली अवेलेबल असतात. पण अशी एक अजून एक गोष्ट आहे, त्याला म्हणतात टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. म्हणजे एक्झिस्टिंग टेक्नॉलॉजीला तुम्ही घेऊन ती तुम्हाला कमर्शलाइज करायची आहे. तर जे काही टेक्नॉलॉजी बाबा कुठली स्टेट ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी असून दे, किंवा एखादा इन्व्हेंटर असून त्यांनी ती स्वतः टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आहे, किंवा एखादा सायंटिस्ट आहे त्यांनी ती व्हरायटी डेव्हलप केली आहे, पण त्याला पुढे जाऊन ती कमर्शलाइज करता नाही आली, तर तशी टेक्नॉलॉजी तुम्ही समोर घेऊन येऊ शकता, त्याला कमर्शलाइज करू शकता तुमच्या बिझनेस मॉडेलनी. त्याला पण आपण म्हणू शकतो की तो एक येणाऱ्या काळामध्ये एक डिस्ट्रिप्टिव्ह स्टार्टअप बी वर्कआउट केला जातो. तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे मार्केट रिसर्च. आता मार्केट रिसर्च इनडायरेक्टली का केलं जातं, तर एकतर तुमचं कस्टमर आयडेंटिफाय करण्यासाठी. मग ते कस्टमर तुमचं प्राईम कस्टमर असेल, टार्गेट कस्टमर असतील, किंवा येणाऱ्या काळामध्ये आता जसं तुम्ही जर कोविड कंडिशन मध्ये बघितले की मोस्टली आता डिजिटल बेस सगळा फॉर्मॅट व्हायला लागलाय. पण त्या फॉर्मॅटमध्ये आपण म्हणतो की फक्त एज्युकेटेड बेस लोकच ते ऍप बेस मॉडेल यूज करू शकतात किंवा त्याला युटिलाइज करू शकतात. पण असे काही स्टार्टअप समोर आलेत की त्यांनी अॅनिमेशन बेस किंवा कोडिंग बेस किंवा येणाऱ्या काळामध्ये त्यांनी मल्टीलिंग्वल अप्रोच केलाय, किंवा तुम्ही आणि येणारी जी काही अदर स्टेक होल्डर्स आहेत जे त्या ऍपला यूज करू शकतात, लिटरेट ज्यांना बिझनेस आपण म्हणतो लँग्वेज समजत नाही पण त्यांना ते सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आपण आणू शकतो, अशा हिशोबाने त्यांनी तो बिझनेस मॉडेल मोल्ड केला आणि सिम्पल फॉर्म मध्ये मार्केट ऍज वेल एज स्टेक होल्डरला अवेलेबल करून दिला. मग अशा प्रकारे तुम्ही तुमची डिस्ट्रिप्टिव्ह आयडिया फ्लरिश करू शकता तुमच्या मार्केट रिसर्चच्या बेसिसवर. आणि मार्केट रिसर्च मेन इम्पॉर्टंट थिंग काय आहे, कारण त्याला त्या हिशोबाने आपण आपली आयडिया व्हॅलिडेट करू शकतो. व्हॅलिडेशन आता मोस्टली टेक्नॉलॉजी व्हॅलिडेशन करायला आपल्याकडे इन्स्टिट्यूशन अवेलेबल आहे, एखादी अपकमिंग बॉडी ऑर्गनायझेशन अवेलेबल आहे. पण ऍक्च्युली ग्राउंड लेवलला जर आपल्याला आयडिया किंवा बिझनेस मॉडेल व्हॅलिडेट करायचं असेल तर त्याला आपल्याला मार्केट रिसर्च करणं गरजेचं असतं. 3 गोष्टी ते फुलफिल करतात: ऍसेस, डेव्हलप बिझनेस आयडियाज अँड कन्सेप्ट. रेव्हेन्यू पोटेन्शियल किती आहे तुमचा किंवा तुम्हाला किती मिळाला पाहिजे ते मार्केट रिसर्च वरनं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तुमचं पोटेन्शियल ग्रोथ किती आहे. आता मोस्टली मी बघितलंय जनरली प्रॉब्लेम असा होतो की जो स्टार्टअप आयडिया घेऊन येतो तो एक टेक्निकल पर्सन असतो, पण त्याला जे अलाइड गोष्टी आहेत म्हणजे त्या आयडियाला मार्केटमध्ये पोहोचायचं असेल तर त्याला मार्केटिंग एक्सपर्ट लागतो, त्याला इकॉनॉमिक्स चा एक पॅरानॉमा द्यायचा आहे, किंवा त्याला एक फायनान्शियल अप्रोच द्यायचा आहे, त्याला एक फिनान्स मॅनेजरची अवेलेबिलिटी पाहिजे, त्याला पुढे जाऊन एक सेपरेट इन्व्हेस्टर मोड तयार करायचा आहे तर त्यासाठी त्याला एक इन्व्हेस्टर बॅकग्राऊंड एक्सपर्टाईज लागतो. नंतर त्या स्टार्टअपला पुढे जाऊन त्याला सोशल आणि इकॉनॉमिकल दोन्ही जर बॅलन्स करायचे असतील अप्रोच तर त्यासाठी त्याला परत सोशल इकॉनॉमिक एक्सपर्टाईज लागतो. अशा प्रकारे तो येणाऱ्या काळामध्ये त्याचं पोटेन्शियल आयडेंटिफाय करायचं असेल किंवा ग्रोथ आयडेंटिफाय करायचं असेल त्यासाठी पण आपल्याला मार्केट रिसर्च वर्कआउट केलं पाहिजे. पुढे आता अशा काही गोष्टी येतात की जी आयडिया आपल्याकडे आहे ती मोस्टली आपण म्हणतो की बाबा क्रिएटिव्ह असली पाहिजे, किंवा आपण एक रिव्ह्यू ऑफ रिसर्च करतो. आता मोस्टली जे काही रिसर्च आता आमच्याकडे असे काही स्टार्टअप येतात की रिसर्च बेस्ड स्टार्टअप असतात की बाबा त्यांनी मोस्टली बायोटेक बेस्ड स्टार्टअप जे स्वतःचा रिसर्च असतो आणि त्या रिसर्च वरनं ते टेक्नॉलॉजी डेव्हलप करतात आणि ती टेक्नॉलॉजीला कमर्शलाइज करण्यासाठी ते पुढे येतात आणि स्टार्टअप म्हणून असं बिझनेस मॉडेल फॉर्म करतात. पण जनरली प्रॉब्लेम असा येतो त्यांना की तेच तुम्हाला जसं सांगितलं की पण त्यांना टेक्निकल अप्रोच असतो पण त्यांच्या जी टीम बिल्डिंग पाहिजे किंवा टीम कंपोजिशन पाहिजे ते वीक पडतात. मग ते वीक
स्टकनेस ओव्हरकम करण्यासाठी मोस्टली गव्हर्नमेंटने हे इन्क्युबेशन सेटअप किंवा आपण म्हणतो एक इन्क्युबेशन इकोसिस्टम तयार केलेली आहे, की ते मेंटरिंग बी केलं जातं. जे काही स्टार्टअप इन्क्युबेट झाले ते पुढे जाऊन स्टार्टअप एल्युमिनाय फॉर्म करतात आणि तेही समोर येतात आणि पुढे ग्रुमिंग करतात येणाऱ्या स्टार्टअपला, आणि इन्व्हेस्टर इकोसिस्टम बी त्यापासून तयार केलं जातं. जनरली असं बघितलं की आयपी प्रोटेक्शन म्हणजे जे काय आयडिया त्यांनी युनिकनेस आणली त्याचं कॉपीराइट किंवा त्याचं पेटंट फॉर्म फुलफिल करण्यासाठी बी एक सेपरेट आयपीआर टीम किंवा आपण म्हणतो एक आयपीआर ऑर्गनायझेशन आहे. तुम्ही जर DPIIT ही जी वेबसाईटला व्हिजिट केलं की त्यांचे जवळपास 4 मेजर डोमेन आहेत, त्यातला सगळ्यात महत्त्वाचा डोमेन त्यांनी आयपीआर ला फोकस केलेले. कारण जनरली काय होतं की तुम्ही जर गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असून दे किंवा प्रायव्हेट ऑर्गनायझेशन असून दे, तेव्हा जेव्हा तुम्ही पिच डेक करता किंवा तुमचं प्रेझेंटेशन करता, जनरली त्यांच्याकडनं ते एक नॉन डिस्क्लोज अग्रीमेंट फुलफिल केलं जातं की तुम्ही जे काय आयडिया पुशअप करणार आहे किंवा सांगणार आहे ती आयडिया किंवा तो युनिटी मॉडेल तुमच्या आणि येणाऱ्या थर्ड पार्टीमध्येच राहील, तो दुसरीकडे फ्लरिश होणार नाही किंवा दुसरीकडे लीक होणार नाही. मग अशाही काही गोष्टी आहेत की आयडिया फ्लरिश होते पण इनडायरेक्टली ती लीक केली जाते किंवा त्याचा जो फायदा आहे तो थर्ड पर्सन किंवा फोर्थ पर्सनला इनडायरेक्टली भेटला जातो. मग ह्या गोष्टी अशा असतात की तुमची स्वतःची आयडिया आणि येणारी फ्लरिश आयडिया ह्यामध्ये बी तुम्हाला एक बॅलन्स ठेवता आला पाहिजे. स्टार्टअप टीम, आता जसं सांगितलं म्हणजे येणाऱ्या माझ्या बोलण्यावर असं लक्षात येतं की टीम कॉम्पोजिशन खूप महत्वाची असते. आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल असं दिले की मोस्टली सॉफ्टवेअर बेस आता कंपनी आहे की त्यामध्ये डेव्हलपर रायटर खूप महत्वाचं असतं कोडिंग मध्ये. तसंच ते कोडिंग डेव्हलपर करण्यासाठी एक मॅनेजर बी पाहिजे जो हँडल करू शकतो पूर्ण बिझनेस. एक डिझायनर पाहिजे की कुठं कुठली रूपरेषा पुढे आली पाहिजे, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कुठे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, कुठल्या गोष्टीवर जास्त वर्क केलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही अशी तुमची टीम फॉर्म करा. आता मोस्टली आमचे जे 2 प्रोग्राम आहेत, एक ॲग्रीप्रेन्युअर ओरिएंटेशन प्रोग्राम आणि स्टार्टअप ॲग्री बिझनेस इन्क्युबेशन प्रोग्राम. ॲग्रीप्रेन्युअर ओरिएंटेशन प्रोग्राम मोस्टली कन्सेप्शल बेस जे त्यांचा बिझनेस मॉडेल आहे म्हणजे ज्यांना सुरुवात करायची त्यांचं टीम कॉम्पोजिशन मोस्टली खूप वीक असतं ॲज कम्पेअर टू जे मॅच्युअर स्टार्टअप आहेत. पण ते स्टार्टअप म्हणजे एक लाईनअप धरलं, समजा आता ते स्टार्टअप मशरूम मध्ये काम करते आणि येणारं स्टार्टअप बी जर मशरूम मध्ये काम करत असेल तर दोन्ही स्टार्टअप एकत्र येऊन त्यांचं घेवाण देवाण होऊ शकतं. त्यांचे काय जे काय एक्सपर्टाईज असतील त्या टीम मधले ते समोर येऊन त्या स्टार्टअपला परत ग्रूम बी करू शकतात. ह्यासाठी परत हँड होल्डिंग बी वर्कआउट करणं महत्वाचं असतं. ही स्टार्टअप टाइमलाईन आहे थोडक्यात, म्हणजे लाईफ आहे स्टार्टअपची कशी मूव्ह होते. पहिल्यांदा आयडिएशन स्टेज, जसं म्हटलं की जे काही पोटेन्शियल आयडिया आहे ती फ्लरिश केली जाते किंवा डिस्टर्ब केली जाते आणि पुढे जाऊन त्याचं कन्सेप्ट मॉडेल आपण जसं म्हणतो एक 3D फिगर किंवा 3D डिझाईन तयार केली जाते. मग ह्यामध्ये रिसोर्सेसचं खूप महत्वाची गोष्ट असते. त्यामध्ये फिनान्शियल अमाऊंट जो आहे तो किती तुम्ही इन्व्हेस्ट करणार तो खूप महत्वाचा असतो. तुमचं टेक्निकल आउटरीच किती आहे किंवा टेक्निकल आउटपुट किती असणार तोही खूप महत्वाचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे जी काय मॅनेजमेंट टीम लाईन आहे ती कशी मूव्ह होणार आहे, ह्या 4 गोष्टी ह्या कन्सेप्शल मॉडेलला खूप महत्वाच्या किंवा खूप गरजेच्या असतात. नंतर येते कमिटमेंट. ऍक्च्युली बघितलंय की जेव्हा स्टार्टअप ला फंडिंग मिळते, आता मी अशा काही एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करतो की कमिटमेंट मध्ये खूप इम्पॉर्टन्स येतो. जोपर्यंत त्या स्टार्टअपला पैसा मिळत नाही किंवा पैसा मिळायला सुरुवात होते त्या कंडिशनला स्टार्टअपला पूर्ण टीमची गरज असते. पण इनडायरेक्टली असं दिसलंय की जो फाउंडर को फाउंडर असेल तो त्यामध्ये खूप इन्व्हॉल्व्ह असतो आणि बाकीचे जे काही अलाइड आहेत लोक ते त्यामध्ये पूर्ण इफिशियन्सीने काम करत नाही. पण त्या स्टेजलाच म्हणजे आता ते मुव्हेबल व्हॅल्युएबल प्रोडक्टला स्टेजला खूप त्या स्टार्टअपला सगळ्या लोकांची गरज असते, कमिटमेंटची गरज असते, तरच तो स्टार्टअप येणार काळामध्ये व्यवस्थितपणे फ्लरिश होऊ शकतो. नंतर येते व्हॅलिडेशनची गोष्ट. व्हॅलिडेशन इन द सेन्स की तुम्ही जो काय तयार केलेला प्रोडक्ट आहे, आता मोस्टली जे टेक बेस्ड स्टार्टअप आहेत म्हणजे फार्म मेकॅनायझेशन बेस्ड स्टार्टअप आम्ही बघितलेत, जनरली काय होतं जो त्यांना प्रोटोटाइप तयार करायचा असतो त्यासाठी खूप फंडिंगची गरज असते. म्हणजे एक साधी मशीन जरी तयार करायची म्हटली की त्यांना 1,00,000-2,00,000 रुपयाचा एक इन्व्हेस्टमेंट करायची गरज असते. मग ह्या कंडिशनला काय होतं की जे काही ऑर्गनायझेशन आहे जी व्हॅलिडेशन करणार आहे तर ते त्यांना वेळ देते. आता जनरली आम्ही बघितलेत फार्म मेकॅनायझेशन बेस्ड स्टार्टअप ऍक्च्युली 1-2 वर्ष त्यांना वेळ लागतो तो व्हॅलिडेट करायला आणि गव्हर्नमेंटचे बी असे नॉर्म्स आहेत की जोपर्यंत व्हॅलिडेशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते फंडिंग अवेलेबल होणार नाही. मग अशा कंडिशनला काही सजेशन दिले जातात की फार्म मेकॅनायझेशन बेस्ड स्टार्टअपला की तुम्ही असे
काही थर्ड पार्टी किंवा मार्केटिंग बॉडीज किंवा जे वेल इस्टॅब्लिश स्टार्टअप आहेत फार्म मेकॅनायझेशन मध्ये, त्यांना तुम्ही अप्रोच करा, त्यांच्याकडनं व्हाईट लेबलिंग करून घ्या, त्यांच्याकडनंच तो प्रोडक्ट डेव्हलप करा आणि मार्केटमध्ये पुशअप करा. तरच ते इनडायरेक्टली व्हॅलिडेट बी होऊन जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये जे काय तुम्हाला रेव्हेन्यू मिळेल त्या रेव्हेन्यू मधनं मग तुम्ही स्वतःचा प्रोटोटाईप किंवा MVP प्रोडक्ट रेडी करून तो मार्केटमध्ये फिट करू शकता. आणि लास्टली येतं स्केलिंग आणि इस्टॅब्लिशिंग. स्केलिंग इस्टॅब्लिशिंगला जास्त वेळ लागत नाही. जोपर्यंत तुम्ही व्हॅलिडेशन पर्यंत पुशअप केलं तुमच्या स्टार्टअपच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसला, स्केलिंग कस्टमर बेस असतं, म्हणजे तुम्ही कस्टमरला कसा अप्रोच करता, त्याचा डिमांड कसा आहे त्या हिशोबावर स्केलिंग केलं जातं. आणि स्केलिंग केल्यानंतर मग तो स्टार्टअप राहत नाही, तो एक कमर्शियल बिझनेस तयार होतो, म्हणजे इस्टॅब्लिश होऊन जातो. म्हणजे येणाऱ्या 6 वर्ष किंवा 10 वर्ष मोस्टली फूड टेक बेस्ड स्टार्टअप जे आहेत ते 2 वर्षातच राईप होऊन जातात आणि स्वतःला कमर्शियल बेस्ड मॉडेलमध्ये युटिलाइज करतात. प्रोटोटाइप्स आता तयार करायचं, जर सॉफ्टवेअर म्हटलं, आता आपण बघतोय सॉफ्टवेअरच्या जमान्यात तर असं आलं की विदिन प्रत्येक तासाला नवीन नवीन सॉफ्टवेअर तयार होते, नवीन नवीन ऍप तयार होते. म्हणजे प्रोटोटाइप तयार करण्याची जी काही शेल्फ लाईफ आहे, जर आपण सॉफ्टवेअर मध्ये आलो तर ते विदिन 1 आवर मध्ये तयार होते. जर आपल्याला आपण सोशल बेस्ड स्टार्टअप मध्ये मूव्ह केलं किंवा इको टेक बेस्ड स्टार्टअप मध्ये मूव्ह केलं तर त्याला तो प्रोटोटाइप तयार करण्यासाठी कमीत कमी 1-2 वर्ष लागतात. मग अशा प्रकारे स्टार्टअपच्या लाईफला बी ते खूप हॅम्पर करतं. मग तुम्ही कुठल्या स्टार्टअप मध्ये मूव्ह होताय, कुठं वर्कआउट करताय, त्याच्यावर तुमची प्रोटोटाइपची शेल्फ लाईफ डिपेंड होते. नंतर प्रोटोटाइप तयार करण्यासाठी हे वेगळे म्यूज आहेत. ऍक्च्युली हे सॉफ्टवेअर बेस्ड जी कंपनी आहे किंवा सॉफ्टवेअर बेस्ड स्टार्टअप्स आहेत त्याला फॉलो करतात. ऍग्रिकल्चर मध्ये जर वर्कआउट करायचं झालं तर प्रोटोटाइप सगळ्यात जास्त किंवा खूप गरजेचं आहे. कारण काय आहे की फंडिंग सिनारिओ मी बघितलाय की जे प्रोडक्ट बेस्ड स्टार्टअप असतात त्यांना लवकरात लवकर फंडिंग मिळते. जनरली काय, जे डोळ्याने आपल्याला दिसतं, आपल्याला माहिती आहे की बाबा हा स्टार्टअप कसं वर्क करते, का बा ह्याचे प्रोडक्ट रेडी आहेत म्हणजे हे स्टार्टअप वर्क करते आणि त्याला आपण लगेच फंडिंग करूया. पण जेव्हा आपण सर्व्हिस बेस्ड स्टार्टअपची गोष्ट करतो तर आपल्याला त्या गोष्टी डोळ्याने दिसत नाही. आपल्याला तो इम्पॅक्ट किंवा जो सोशल मूव्ह आहे किंवा बेनिफिट आहे तो आपल्याला कन्व्हिन्स करायला लागतो किंवा कन्व्हिन्सिंग मोड मध्ये आणायला लागतो इन्व्हेस्टरच्या समोर, तरच त्यांना त्या गोष्टी पटतात आणि मग ते फंडिंग करतात. पण अजून तुम्ही जर मूव्ह केलं की ओव्हरऑल एक स्टार्टअप इकोसिस्टीम बघितले तर सोशल बेस्ड किंवा सर्व्हिस बेस्ड स्टार्टअप सगळ्यात जास्त आहेत ऍज कम्पेअर टू प्रोडक्ट बेस्ड स्टार्टअप. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी येते ते एक तर मनी आहे, इन्व्हेस्टमेंट आहे. आता इन्व्हेस्टमेंट आता मोस्टली आपल्याला खूप जनरलाइज 2 टर्म, एक क्रेडिट बेस्ड आणि डेबिट बेस्ड. आता क्रेडिट बेस्ड टर्म आला तर इनडायरेक्टली आपण म्हणतो जो काही फंड आपल्याला आपल्या फॅमिली असून दे, रिलेटिव्ह असून दे किंवा तुम्ही स्वतःची जी काही सेव्हिंग असेल ते इनडायरेक्टली आपण म्हणतो की आपल्याला ते क्रेडिट बेस किंवा लोन बेस आपल्याला स्वतःला अवेलेबल करता येईल. डेबिट बेस म्हणजे जे काय तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट अवेलेबल आहे ते तुम्ही त्याला कसं इन्व्हेस्टमेंट करता. आता जनरली जे स्टार्टअप येतात मी बघितलं ऍग्रिकल्चरमध्ये की जे रिलेटिव्ह म्हणजे मोस्टली फाउंडर त्याचं हजबंड असेल, रिलेटिव्ह त्याचं को फाउंडर वाईफ आहे, अलाइड त्यांचे जे टीम कंपोजिशन आहे ते मोस्टली फॅमिली मेंबर्सच असतात. ओके, वेल अँड गुड, बट कंडिशन अशी येते की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये परत एक्सपर्टाइज टीम त्यामध्ये इन्व्हॉल्व करायची गरज पडते. मग अशा गोष्टीला पुढे जाऊन तुम्हाला अँजल इन्व्हेस्टर्स आहेत की जे पब्लिक प्रायव्हेट आपण म्हणूया की कस्टमर्स आहेत ऍक्च्युली त्यांचं इनडायरेक्टली आपण म्हणता येईल की ते पैशांची खेळतात. ते पैसे इन्व्हेस्ट करतात स्टार्टअप मध्ये, इन द सेन्स ते अगोदर ठरलेलं असतं, म्हणजे त्यांना रेडीमेड बिझनेस अवेलेबल होतो. म्हणजे थोडक्यात स्टार्टअप आपण म्हटलं की रेडीमेड बिझनेस आहे एंजल इन्व्हेस्टर साठी. ते फक्त तुमच्या बिझनेस मॉडेलला टायअप करतात, तुमच्या टीमला टायअप करतात आणि इन्व्हेस्ट करायला तयार होऊन जातात. तर काही स्टेजला एंजल इन्व्हेस्टर खूप महत्वाचं आहे, कारण कंडिशन अशी येते की जेव्हा तुम्ही प्रोटोटाईपच्या पुढे जाता म्हणजे स्केलेबलला जाता त्या स्टेजला एंजल इन्व्हेस्टरला समोर यायला लागतं आणि ते इन्व्हेस्ट करायला बी तयार होतात. आता तुम्ही सिरीज फंडिंग हा कन्सेप्ट बघितला असेल, त्या सिरीज फंडिंग मध्ये मोस्टली तुम्ही एंजल इन्व्हेस्टरच्या पुढे गेलेला असतात. म्हणजे जवळपास आता जर एक्झाम्पल घ्यायला झालं, ॲग्रोस्टार झालं, नंतर निंजा कार्ड झालं, ह्यांनी असे स्टेज कव्हर केले. म्हणजे एंजल इन्व्हेस्टरच्या पुढे जाऊन त्यांनी सिरीज फंडिंगच्या पुढे मग ते युनिकॉर्न अशा बेसची आपण म्हणता येईल की डिफरंट टाइप्स ऑफ स्टार्टअप जे फंडिंगच्या बेसिसवर आपण क्लासिफाय करू शकतो. व्हेंचर कॅपिटल स्वतःची कंपनी म्हणजे जो काही प्रॉफिट आलाय त्याच्या बेसिसवर कंपनी तयार करायची, त्याचे शेअर्स तयार करायचे
ते शेअर्स विकायचे कस्टमर्सला किंवा येणाऱ्या ज्या स्टेक होल्डर्सला, आणि त्या स्टेक होल्डर किंवा कस्टमर कडनंच पैसा तयार करायचा आणि एक छोटा आपली फंडिंग कंपनी तयार करायची जी स्टार्टअपला हेल्प करू शकते इनडायरेक्टली. फंडिंग टाइमलाईन जसं सांगितलं तुम्हाला, अर्ली स्टेज मध्ये तर फक्त फर्स्ट आणि सेकंड स्टेजला लागते. सगळ्यात जास्त तुम्हाला फंडिंग थर्ड, फोर्थ आणि डायव्हर्जेशन स्टेजला वर्कआउट केली जाते. फंडिंग सोर्सेस जसे सांगितले की फ्रेंड्स अँड फॅमिली, ग्रांट्स, मग ती ग्रांट इन एड असेल, इक्विटी असेल, शेअर असेल, लोन फॉर्म मध्ये असेल किंवा क्राऊड फंडिंगच्या फॉर्म मध्ये असेल. इन्क्युबेटर्स आहेत. इन्क्युबेटर्स आता ह्याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आहेत, इन्क्युबेटर्स आणि ऍक्सेलरेटर. इन्क्युबेटर्स जे मोस्टली अर्ली स्टेज किंवा नेशन स्टेज स्टार्टअप्स आहेत त्यांना हेल्प करतात, त्यांना इन्क्युबेट करतात. आता इन्क्युबेशन पिरियड बी सगळ्यांचा वेगवेगळा आहे. कुणाचा 2 महिने, कुणाचा 6 महिने, कुणाचं वर्ष, 5 वर्षापर्यंत कोण इन्क्युबेट करतात. आणि ते एंजल इन्व्हेस्टर, व्हेंचर कॅपिटलिस्ट किंवा CSR बँक्स ह्यांना समोर करतात, ह्यांच्याकडनं फंड गोळा करतात आणि ते फंड स्टेप बाय स्टेप जे काही स्टार्टअप इन्क्युबेट केले त्यांना प्रोव्हाइड केले जातात. वर्किंग सिनारिओ जो स्टार्टअपचा आहे, आता जनरली ह्या गोष्टी ज्या आहेत, मोटिवेशन, ऑटोनॉमी, ओनरशिप, कंपन्सेशन, कॅज्युअल वर्क प्लेस, स्टार्टअप तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. आता इनडायरेक्टली आपण म्हणतो की बाबा मी जॉब करतोय, जॉब केल्यानंतर मी स्वतःचा बिझनेस चालू केला आणि बिझनेसवरनं मी आता स्टार्टअप मध्ये मूव्ह झालोय. तर ह्या व्ह्यूरचना जे मूव्ह होतात किंवा आपण म्हणूया स्टार्टअपचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत थोडक्यात, की स्टार्टअप आपल्याला हे इकोसिस्टम प्रोव्हाइड करतं, म्हणजे मोटिवेट बी करतं, आपल्याला स्वतःचा एक हुद्दा बी मिळून जाते, ओनरशिप मिळून जाते, कंपन्सेशन लॉंग टर्म मूव्ह साठी बी, आणि कॅज्युअल वर्कशॉप किंवा ऍटमॉस्फिअर तयार करते. कॉन्स म्हणता येईल की काही गोष्टीला आपण विचार करतो की आपला जॉबच बरा, जॉब सिक्युरिटी बरी, खूप वेळ काम करायला लागतं, फ्युअर जे काय तुम्हाला आउटपुट मिळणार आहे ते स्टार्टिंगच्या पिरियडमध्ये कमी असतं, पण येणाऱ्या काळामध्ये ते तुम्हाला दिसून येतं की कंपन्सेशन स्टेप बाय स्टेप ऍज पर द नीड, ऍज पर द डिमांड ते मूव्ह होतं. स्टार्टअप फेल का होतात? जनरली मेजर रिझन तर फंडिंग आपण म्हणतो, पण ह्या गोष्टीमध्ये आता जवळपास एक 6-7 वर्ष ह्या सिस्टममध्ये काम करते, असं दिसण्यात आलंय की फंडिंगमुळे स्टार्टअप डिटोरिएट होत नाही किंवा संपत नाही असं. तर मेजर रिझन काय आहे, त्यांना एक तर व्यवस्थित डिरेक्शन नसते, नेशन स्टेजमध्ये मेंटरिंग नसते, त्यांना जे काही रिसोर्स अवेलेबिलिटी पाहिजे किंवा कुठल्या स्टेजला तुमचे माइलस्टोन, मेजर तर माइलस्टोन असतात, माइलस्टोन त्यांना सेटअप करता येत नाही, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म. तर ह्या सगळ्या गोष्टी फुलफिल करण्यासाठी तुम्हाला एक सेपरेट मेंटरशिप इकोसिस्टीम पाहिजे, एक चांगलं इन्क्युबेशन च इकोसिस्टीम पाहिजे, तरच ह्या गोष्टी जे काय मी सांगितल्यात फंडिंगच्या व्यतिरिक्त ते ओव्हरकम होऊ शकतात. आता थोडक्यात आपण गव्हर्नमेंट स्कीम बघूया जे ऍग्री स्टार्टअप आणि ऍग्री इकोसिस्टीमला हेल्प करतात. ज्या स्कीम मध्ये आम्ही वर्क करतो ते आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना. ह्या स्कीम मध्ये 2 इम्पॉर्टंट प्रोग्राम आहेत. सर एक मिनिट, हा सर. स्क्रीनवर कोणीतरी हे केलंय, तुम्ही एकदा प्रेझेंटेशन स्टॉप करून पुन्हा शेअर करा. ओके ओके. पेन शेअरिंग स्टॉप करा. ओके, आणि पुन्हा शेअर करा सर. ओके. आणि बाकीच्यांना विनंती आहे, स्क्रीनवर काही खाडाखोड करू नका मुद्दाम. ओके. आमच्या स्कीम मध्ये 2 प्रोग्राम, एक स्टार्टअप ऍग्री बिझनेस इन्क्युबेशन प्रोग्राम आणि दुसरा जो आहे ऍग्रीप्रेनर ओरिएंटेशन प्रोग्राम. नंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 2014 साली स्टार्टअप इकोसिस्टम डेव्हलप केली. स्टार्टअप इंडिया ही कन्सेप्ट समोर आणली त्यांनी. स्टार्टअप इंडिया अंतर्गत त्यांचे स्वतःचे स्टार्टअप सीड स्कीम आहे, निधी आहे, नंतर SIDBI आहे, FICCI आहे, CII आहे, हे वेगळे ऑर्गनायझेशन एकत्र आलेत. त्यांनी इन्व्हेस्टमेंट बॉडीज तयार केले स्वतःचे, आणि ते इन्व्हेस्टमेंट बॉडी या जे मेजर ऑर्गनायझेशन आहे स्टार्टअप इंडिया त्याला प्रमोट बी करते, येणाऱ्या स्टार्टअपला इन्क्युबेट बी करते आणि त्यांना फंडिंग प्रोव्हाइड करते. ह्या इकोसिस्टम मध्ये ते ऍग्रिकल्चर, इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये जे काही कुठल्याही व्ह्यूनी स्टार्टअप जे येतात समोर किंवा त्यांचे बिझनेस मॉडेल सपोर्ट येतात त्यांना सगळ्या व्ह्यूनी त्याला सपोर्ट करते. नंतर हे अटल इनोव्हेशन मिशन, ह्यांची स्वतःची एक इकोसिस्टीम आहे. यामध्ये जवळपास 44 इस्टॅब्लिश्ड अटल इन्क्युबेशन सेंटर्स आहेत जे पॅन इंडिया वर्क करतायत. आता गव्हर्नमेंटनी AICTE बरोबर टायअप करून अटल इनोव्हेशन लॅब्स तयार केले, म्हणजे जे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे पॅन इंडियामध्ये
त्यांना सेपरेट इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन काउन्सिल बनवलेत आणि त्यांच्या अंतर्गत अटल इनोव्हेशन लॅब तयार केलेत. म्हणजे त्यांना जी येणारी पिढी आहे, म्हणजे तुमची प्रायमरी, सेकंडरी आणि जे काही कॉलेज बेस आहे, असं त्यांनी त्याला टायअप करण्यासाठी ही मिशन तयार केलं. म्हणजे अटल इनोव्हेशन मिशन वर्कआउट करते, जे स्टार्टअप इकोसिस्टमला पुढे जाऊन रेझिलेंट करेल. नंतर दुसरी इम्पॉर्टंट स्कीम आहे न्यू जन इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेंटर. हे सायन्स अँड टेक्नॉलॉजी बेस्ड जे स्टार्टअप आहेत, म्हणजे आता कन्व्हेन्शनल फील्डमध्ये म्हणायला गेलं की फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये जे काही अपकमिंग इनोव्हेशन्स आहेत किंवा अपकमिंग बिझनेस मॉडेल आहे, त्यांना ही स्कीम सपोर्ट करते. दुसरी जी ऍग्रिकल्चर बेसला स्पेशलाइज म्हणजे लाईफस्टॉक सेक्टरला सपोर्ट करते, ती म्हणजे डेअरी एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट स्कीम, जी नाबार्ड एक्झिक्यूट करते. आता ह्यांनी स्टार्टअपला फक्त रिस्ट्रिक्टेड ठेवले नाही, जे काही अपकमिंग एंटरप्रिनर्स आहेत लाईफस्टॉक सेक्टर मधले, मग ते कुठलेही असू दे, कॅटलशी कन्सर्न असू दे, पोल्ट्रीशी कन्सर्न असू दे, किंवा तुमचं त्यांनी आता त्या स्कीमला एवढं डायव्हर्स केले की ते फिशरीज च्या फील्डमध्ये बी त्यांना ओपन करून दिले. नंतर व्हेंचर कॅपिटल फिनान्स असिस्टन्स स्कीम, हे पब्लिक अँड प्रायव्हेट कोलॅबरेशन, मग ते तुमचे येणारे CSR फंडिंग असू दे, नंतर मोठी ऑर्गनायझेशन जसे की विलग्रो आहे, ऑमनिवेअर आहे, नंतर तुमचं कलारी कॅपिटल आहेत, हे बी मोठे मोठे ऑर्गनायझेशन एकत्र येतात, त्यांचे एक कन्सोर्टियम तयार करतात आणि ते स्मॉल फार्मर्स अँड ॲग्री बिझनेस कन्सोर्टियम, ऍक्च्युली हे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आहेत, त्यांना ॲज अ स्टार्टअप कन्सिडर करून त्यांना फंडिंग करतात. एस्पायर ही स्कीम मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज, म्हणजे एक छोटे छोटे व्यवसाय आहेत, म्हणजे ती कटलरीचा व्यवसाय असू दे किंवा एक सर्वसाधारण आपण म्हणूया की पॉटरी असू दे, ह्या व्यवसायाला बी समोर करण्यासाठी मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज अंतर्गत एस्पायर स्कीम गव्हर्नमेंटने सुरुवात केलेली आहे. ऍक्सेलरेटर्स, जे काही इन्क्युबेट झालेले स्टार्टअप आहेत, त्यांना पुढे जाऊन फंडिंग किंवा टेक्निकल असिस्टन्स देण्यासाठी ऍक्सेलरेटर्स आहेत, जे पॅन इंडिया वर्क करतात. त्यामध्ये ॲग्री उडान तुम्हाला आय थिंक व्हेरी फेमिलियर, नाव दे हॅव रीच टू 4.0 ह्या कन्सेप्ट पर्यंत आलेत. जवळपास 66 स्टार्टअपला त्यांनी सपोर्ट केले, इन्क्युबेट केले. नंतर सेंटर ऑफ इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड एंटरप्रेन्योरशिप सेंटर आहेत, 16 ठिकाणी ते वर्क करतायत. त्यांनी म्हणजे इनबिल्ड केले, म्हणजे तुमच्या शिक्षणाबरोबरच स्टार्टअप इकोसिस्टमला कसं सपोर्ट करायचं म्हणून त्यांनी 2 वर्षाचा PGDM प्रोग्राम तयार केलाय, जे 16 ऑर्गनायझेशन मध्ये वर्क करतायत. नंतर काही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन समोर आलेत, जसे की इक्रिसॅट आले, नंतर फूड प्रोसेसिंग बिझनेस इन्क्युबेटर्स आहेत, जे ICR चे इन्स्टिट्यूट आहेत त्या अंतर्गत वर्क करतात. आणि हे सगळे प्रोग्राम्स अँड पॉलिसीज जे अपकमिंग बडिंग व्हेंचर्स असतील, एंटरप्राइज असतील, स्टार्टअप्स असतील, त्यांना ट्रेनिंग देतात, मेंटरिंग देतात आणि फिनान्सिंग बी प्रोव्हाइड करतात. आता आपण राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत थोडं माहिती घेऊया. 2018-19 साली गव्हर्नमेंटनी ह्या स्कीमला म्हणजे टोटल 10% जो फंड आउटले आहे तो इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप साठी काढून ठेवला. त्या अंतर्गत त्यांनी इनोव्हेशन, एंटरप्रेन्योरशिप आणि बिझनेसला एक ग्रोथ फॉर्म मध्ये अप्रोच करण्यासाठी पॅन इंडियामध्ये 5 नॉलेज पार्टनर सेटअप केले. एक मॅनेज हैदराबादला, दुसरा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रिकल्चर मार्केटिंग नियाम जयपूरला, तिसरं इंडियन ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट न्यू दिल्ली, साऊथ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ ऍग्रिकल्चर सायन्सेस धारवाड आणि नॉर्थ ईस्टला आसाम ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी झोरट. तर हे जे 5 नॉलेज पार्टनर आहे ह्याच्याबरोबर 24 रिजनल ऍग्री बिझनेस इन्क्युबेटर काम करतायत, जे आर्क्युअर अवतार स्कीम आहे आणि त्यांचे जे 2 इम्पॉर्टंट प्रोग्राम आहेत, म्हणजे जे आयडिया अँड सीड्स ते स्टार्टअपला इन्क्युबेट करतात. अशा प्रकारे 29 आर्क्युअर अवतार ऍग्री बिझनेस इन्क्युबेटर पॅन इंडिया हे 2 प्रोग्राम लॉन्च करतात, येणाऱ्या स्टार्टअपला इन्क्युबेट करतात आणि त्यांना 25 लाखापर्यंत फंडिंग बी प्रोव्हाइड करतात. महाराष्ट्रामध्ये ICRचं इन्स्टिट्यूट आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी मुंबई, इथं एक त्यांचं सेपरेट आर्क्युअर अवतार इन्क्युबेशन सेंटर आहे. आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला महाराष्ट्र, इथं आर्क्युअर अवतार इन्क्युबेशन सेंटर आहे, जे हे 2 इन्क्युबेशन प्रोग्राम एक्झिक्यूट करतात आणि येणाऱ्या स्टार्टअपला फंडिंग करतात. आमच्या इथे नियाम ऍग्री बिझनेस इन्क्युबेटरला इस्टॅब्लिश केलंय ह्या प्रोग्राम अंतर्गत किंवा आर्क्युअर अवतार स्कीम अंतर्गत. मेजर ट्रस्ट एरिया ह्या प्रोग्राम मध्ये मोस्टली आता आमच्याकडे जे काही स्टार्टअप येतात
जे टेक बेस्ड स्टार्टअप मोस्टली आले आहेत, म्हणजे फार्म मेकॅनायझेशन बेस्ड, बायोटेक्नॉलॉजी अँड बायोइन्फॉर्मेटिक्स बेस्ड आहेत, काही पोस्ट हार्वेस्टिंग किंवा प्रोसेसिंग बेस्ड आहे, ॲग्री फूड प्रोसेसिंग आहे. कोविड कंडिशनमुळं डिजिटल बेस्ड ॲग्रिकल्चर जे काही इनोव्हेटिव्ह बिझनेस मॉडेल आहेत ते समोर यायला लागलेत. कोर फील्ड जसे की ॲग्रोनॉमी, सॉइल अँड ॲग्री हेल्थ सर्व्हिसेस आहेत, फार्म रिटेलिंग आहे, प्रिसिजन फार्मिंग आहे. वी आर वेल अवेअर ॲग्रिकल्चर डिपेंड्स अपॉन मन्सून अँड मार्केट. तर ह्या दोघांचा बॅलन्स वर्कआउट करण्यासाठी आता तुम्हाला स्टार्टअप चांगले माहिती असतील, दिहात असेल, फसल असेल, हे जे स्टार्टअप प्रिसिजन फार्मिंग मध्ये काम करतायत. न्यूट्रोसर्टिकल अँड ॲग्री व्हॅल्यू चेन आहे, सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे, IoT बेस्ड ICT इन ॲग्रिकल्चर बेस्ड स्टार्टअप समोर येतात. आणि येणारी जो काळ आहे, जो बॅकवर्ड अँड फॉरवर्ड मार्केट लिंकेज मध्ये काम करत, ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड स्टार्टअप समोर येतात. आम्ही 4 इन्स्टिट्यूट बरोबर हँड होल्डिंग करतोय. एक नॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट कटक ओडिसा, दुसरं श्री करण नरेंद्र ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी जोबनेर राजस्थान, IIT खडगपूर आणि बिहार ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी साबोर बिहार. इथंही तेच 2 इम्पॉर्टंट प्रोग्राम एक्झिक्यूट केले जातात. फक्त राबींची व्ह्यू रचना अशी आहे की त्यांच्या पेरिफेरीमध्ये जे काही स्टेट्स आहेत त्या स्टार्टअपला ते पहिले प्रायोरिटी देतात ॲज कम्पेअर टू अदर स्टेट्स. पण जे नॉलेज पार्टनर आहेत, जे 5 नॉलेज पार्टनर मी तुम्हाला सांगितले, ते नॉलेज पार्टनर पॅन इंडियामध्ये वर्क करतात. तिथं जे काय ऍप्लिकेशन तुम्ही किंवा बोलवले जातात ते पॅन इंडियामधनं स्टार्टअपला प्रमोट केले जातात. त्यामुळं नॉलेज पार्टनरला काही रिस्ट्रिक्शन नाहीत. फक्त जे काय हँड होल्डिंग पार्टनर राबीज आहेत त्यांना थोडं रिस्ट्रिक्शन असतं, स्टार्टअप कुठले इन्क्युबेट करायचे किंवा त्यांना कुठले प्रमोट करायचे. अदर ऍक्टिव्हिटीज, मेजर ऍक्टिव्हिटीज हे 2 प्रोग्रामच आहे. एक ॲग्रीप्रेन्योर ओरिएंटेशन प्रोग्राम, हे 2 months इन हाऊस ट्रेनिंग कम हँड्स ऑन इंटर्नशिप प्रोग्राम फॉर ॲग्री बेस्ड स्टार्टअप. गव्हर्नमेंट प्रोग्राम, त्याला नो रजिस्ट्रेशन फीज. एनीवन इंटरेस्टेड इन ॲग्री एंटरप्रेन्योरशिप कॅन पार्टिसिपेट, नो बेसिक क्वालिफिकेशन. 3 गोष्टी फक्त आम्ही बघतो. एक तर इनोव्हेशन, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ते कसं फायदेशीर आहे आणि ते प्रोजेक्ट कसं व्हायबल आहे. कोविडच्या अगोदर जेव्हा हा प्रोग्राम सुरू होता, जे काय ऍप्लिकेशन यायचे, आता प्रोसिजर अशी आहे की आम्ही ऍप्लिकेशन बोलवतो पहिल्यांदा. ऍप्लिकेशन आल्यानंतर इंटरनल कम्युनिटी त्या ऍप्लिकेशन स्क्रुटिनाइज करते. जे चांगले इनोव्हेटिव्ह बिझनेस मॉडेल आहेत त्यांना पिच डेक प्रेझेंटेशनसाठी बोलवलं जातं. आता मोस्टली कोविड कंडिशनमुळे आम्ही ऑनलाईन त्यांचं प्रेझेंटेशन घेतो. ज्या बिझनेस आयडियाज किंवा बिझनेस मॉडेलचं परफॉर्मन्स चांगलं आहे त्यांना 2 महिन्यांचं इन्क्युबेशन ट्रेनिंग दिलं जातं. त्या ट्रेनिंगमध्ये त्यांच्याकडनं डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट, मार्केट सर्वे रिपोर्ट, इन्व्हेस्टमेंट फॉर्म, येणाऱ्या काळामध्ये त्यांचे माइलस्टोन्स हे सेटअप केले जातात. आणि ही पूर्ण समराईज फिगर किंवा समराईज प्रेझेंटेशन मिनिस्ट्री समोर सादर केलं जातं. आणि मिनिस्ट्री जे काही इलिजिबल स्टार्टअप्स आहेत किंवा ज्यांचं परफॉर्मन्स त्या स्टेजला चांगलं राहील त्यांना 5 लाखापासून ते 25 लाखापर्यंत ग्रांट इन एड प्रोव्हाइड करतं. ग्रांट इन एड इन द सेन्स सबसिडीपेक्षा पुढचा टप्पा आहे. म्हणजे जो काय तुम्हाला पैसा दिलाय तो पैसा परत तुम्हाला गव्हर्नमेंटला रिटर्न करायची गरज नाही. ह्याच मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन केलं जातं. म्हणजे समजा एखाद्या स्टार्टअपला 5 लाख रुपये मिळालेत तर ते त्याला 2 टप्प्यामध्ये दिले जातात. एक पहिला 60% म्हणजे 3 लाख दिले जातात. त्याला 3 महिन्याचा वेळ दिला जातो. त्यांनी जे काही माइलस्टोन सेटअप केलेत ते त्याला फुलफिल करायचे असतात. फुलफिल केल्यानंतर त्यांना तो प्रोग्रेस रिपोर्ट इंटरनल कमिटी समोर सादर केला जातो. तिथे सॅटिस्फॅक्टरी झालं की त्यांना सेकंड प्रेझेंटेशन मिनिस्ट्री समोर द्यायला लागतं. मिनिस्ट्री त्यांच्या प्रोग्रेस रिपोर्ट कडून एक ड्यू डिलिजन्स केलं जातं RQA डिव्हिजन कडनं. नंतर ड्यू डिलिजन्स केल्यानंतर त्यांना सॅटिस्फॅक्टरी वाटलं की मग पुढचा टप्पा जो 40% आहे 2 लाखाचा तो त्यांना दिला जातो. अशा प्रकारे त्याचे पूर्ण ते माइलस्टोन वर्कआउट केले जातात. आणि जो काही ॲग्रीप्रेन्योर ओरिएंटेशन प्रोग्राम मध्ये आलेला स्टार्टअप आहे, एकदा त्यांनी तो 5 लाख युटिलाइज केले तर तो स्टार्टअप परत 25 लाखाचा जो आहे स्टार्टअप ॲग्री बिझनेस इन्क्युबेशन प्रोग्राम त्यासाठी परत तो अप्लाय करू शकतो. तिथं बी त्याला ती सेम प्रोसिजर फॉलो करायला लागते. नंतर त्याला ते 25 लाखाचा टप्पा किंवा जे फंड मिळतं ते त्याला 3 ट्रांचेस मध्ये दिलं जातं. पहिले 40%, नंतर 40%, नंतर 20%. अशा प्रकारे तो फंड त्याच्या माइलस्टोन त्यांनी जे काही सेटअप केलेत ते फुलफिल करण्यासाठी युटिलाइज करतो. ऍक्च्युली फंड हा जो दिला जातो तो 4 गोष्टींसाठी दिला जातो. एक तर कॅपिटल एक्सपेंडिचर, समजा एखादा स्टार्टअप आहे त्याला एक मशिनरी परचेस करायची आहे किंवा
त्याला समजा एखादं लॅब सेटअप आहे, त्यासाठी काही इक्विपमेंट्स लागतील असतील, त्यासाठी त्याला तो पैसा दिला जातो. वर्किंग कॅपिटल म्हणजे त्यांनी काय स्वतः काही मॅनपॉवर किंवा काही पर्सन रिक्रूट केले असतील, त्याला सॅलरी देण्यासाठी पैसा दिला जातो. नंतर काही कंटेन्जन्सी किंवा मार्केटिंग, तुमची एखादा प्रोडक्ट रेडी आहे, त्याला मार्केटिंग करायचंय, त्याला आउटरीच करायचंय, त्याला ब्रँडिंग करायचंय, त्याला पॅकेजिंग करायचंय, त्यासाठी त्याला हे फंडिंग प्रोव्हाइड केलं जातं. अशा प्रकारे जेव्हा ॲग्रीप्रेन्युअर ओरिएंटेशन प्रोग्राम मध्ये जे सिलेक्टेड स्टार्टअप आहे त्यांना 10,000 रुपयेपर्यंत स्टायपंड दिलं जातं. पण आता मोस्टली कोविड असल्यामुळे हा प्रोग्राम ऑनलाईन कंडक्ट केलाय. त्यामुळं हे स्टायपंड गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी त्याला डायल्यूट केलंय. पण येणाऱ्या काळामध्ये जेव्हा प्रोग्राम हा फिजिकली चालेल तर सिलेक्टेड इन्क्युबेटर्सला आम्ही 10,000 रुपये स्टायपंड बी प्रोव्हाइड करतो. पुढचा स्टार्टअप ॲग्री बिझनेस इन्क्युबेशन प्रोग्राम, सेम सिनारिओ, फक्त इथं थोडं कंप्लायन्सीज आहेत. कंप्लायन्सीज इन द सेन्स जो काही स्टार्टअप अप्लाय करणार आहे त्याला स्वतः एक रजिस्टर्ड कंपनी पाहिजे त्याची स्वतःची, म्हणजे एक तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पार्टनरशिप, LLP किंवा 1% कंपनी किंवा सोल प्रॉपर्टीशिप, कमी कमी एक रजिस्टर्ड बेस कंपनी असली पाहिजे. किंवा त्यांनी स्टार्टअप इंडियामध्ये त्याचं जी काही कंपनी युनिटी बिझनेस मॉडेल रन करते ती रजिस्टर्ड असली पाहिजे. इथेही त्याला 2 महिन्याचं ट्रेनिंग दिलं जातं. ट्रेनिंग दिल्यानंतर जे काही प्रोजेक्ट त्याचा प्रेझेंटेशन आहे ते मिनिस्ट्री सोबत सादर केलं जातं आणि त्यांना 25 लाखापर्यंत फंडिंग प्रोव्हाइड केली जाते. स्क्रीनिंग जसं सांगितलं, फर्स्ट लेवलला ऍप्लिकेशन बोलवतो आम्ही, शॉर्टलिस्ट केले जातात, पिच डेक प्रेझेंटेशन होतं, 2 महिन्याचं इन्क्युबेशन होतं, मग मिनिस्ट्री सोबत प्रेझेंटेशन होतं आणि मग फंडिंग प्रोव्हाइड केलं जातं. टीचिंग मेथॉडॉलॉजी, ओव्हरऑल जे रिसोर्स पर्सन इन हाऊस अवेलेबल आहेत त्यांचे 1-to-1 मेंटरिंग सेशन होतात. नंतर प्रॅक्टिकल एक्सपोजर साठी त्यांच्याकडनं मार्केट सर्वे कंडक्ट केला जातो. मोस्टली ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही गोष्टीकडनं ते फुलफिल केले जातात. जर प्रोडक्ट डेव्हलपमेंट असेल तर त्यांना लॅब बेस इंडस्ट्रियल सपोर्ट दिला जातो. म्हणजे आम्ही जे इन्क्युबेशन सेंटर आहेत त्यांनी हँड होल्डिंग केले, जे अलाइड इंडस्ट्रियल बेस इन्क्युबेशन सेंटर असतील किंवा ऑर्गनायझेशन असतील ते येणाऱ्या स्टार्टअपला हेल्प करतात प्रोडक्शन डेव्हलपमेंटसाठी. नंतर त्यांच्याकडनं डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला जातो. ह्यासाठी पूर्ण एक फुल फ्लेज टीम आहे, मार्केटिंग बेस आहे, फिनान्स आहे, लिगल हेड आहेत. लिगल हेड तुमचे जे काय पेटंट असेल, कॉपीराईट असेल ह्यासाठी बी असिस्टंट करतात. इनडायरेक्टली ह्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये किंवा 2 महिन्याच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुमच्याकडनं एक समराईज प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला जातो. तो तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये हे फंडिंग तर अवेलेबल होईल, पण येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तुमचं पिच डेक प्रेझेंटेशन एखाद्या थर्ड ऑर्गनायझेशनला, म्हणजे ते बँक असून दे, CSR फंडिंग ऑर्गनायझेशन असून दे, एंजल इन्व्हेस्टर असून दे, व्हेंचर कॅपिटल असून दे, ह्यांच्या समोरही तुम्ही प्रेझेंट करू शकता आणि येणाऱ्या काळामध्ये चांगलं फंडिंग मिळू शकता. हे काही पब्लिकेशन्स आहेत जे आम्ही आमच्या वेबसाईटवर बी पुटफोर्थ केले, जे काही फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन आहेत. म्हणजे मोस्टली स्टुडंट्स, अपकमिंग एंटरप्रेनर्सला हे स्टार्टअप इकोसिस्टम नवीन आहे, मग त्यांच्यासाठी आम्ही मॉड्यूल्स रेडी केले आहेत, कॉफी टेबल बुक्स पब्लिश केलेले आहेत, न्यूजलेटर आहेत. तुम्ही आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा, तुम्हाला एक डिटेल अप्रोच मिळेल. कॉफी टेबल बुक मध्ये सक्सेस स्टोरीज आम्ही एक्झिक्यूट केले, त्यावरनं तुम्हाला आयडिया येईल की कुठल्या फील्डमध्ये ते काम करतायत वगैरे. सो